महादेव हर हर महादेव हर हर राघोजी भांगरेंचा विजय असो राघोजी भांगरेंचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा विजय असो हर हर महादेव हर हर महादेव हा आजच्या दैनिक लोकसत्तामध्ये नागपूर वृत्तामध्ये एक बातमी आलेली आहे। जात उपवर्गीकरणावरून दोन संघटना समोरासमोर। तर काल रोजी आमच्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, प्रणित कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी आणि ढोर कोळी जमातींची संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। साधारण 5000च्या आसपास मोर्चा होता आमचा। याच्यामध्ये कुठलीही ओबीसी संघटना सामील नव्हती किंवा कुठली इतर संघटना सामील नव्हती, परंतु आजच्या नागपूरच्या लोकसत्ताच्या आवृत्तीमध्ये त्यांच्या ज्या बातमीदाराने वृत्तपत्राला माहिती दिली किंवा बातमी दिली असेल, त्या बातमीदाराचा, त्या संपादकांचा, उपसंपादकांचा, बातमी एडिट करणाऱ्या संपादकांचा, तसेच या वृत्तपत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो। याचप्रमाणे ही जी बातमी दोन फोटो एकत्र करून दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आणि याबाबत संबंधित लोकसत्ताचे संपादक, आणखी उपसंपादक ज्यांनी ही बातमी कव्हर केली त्या पत्रकारांनी याबाबत खुलासा करणं आवश्यक आहे। याबाबतचा माफीनामा जो आहे तो उद्याच्या वृत्तपत्रामध्ये संबंधित संपादकांनी, उपसंपादकांनी करावा असे आम्ही त्यांना आग्रहाची विनंती आणि समज देतोय। त्यांनी जर हे केलं नाही तर त्यांना आम्ही योग्य पद्धतीनं कायदेशीर नोटीस देणार आहोत आणि ही बातमी चुकीची असल्याचे आम्ही त्यांच्या समोर जे काही असेल त्यांनी खरी असल्याचे सिद्ध करावे। तसा असल्यास आम्ही आमचं जे निवेदन आहे ते निवेदन त्या वृत्तपत्रामध्ये, इतर वृत्तपत्रामध्ये देणार आहोत। छापलेली आहे ही अत्यंत चुकीची छापलेली आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो। दैनिक लोकसत्ताने जी समाजामध्ये संभ्रम पसरवणारी बातमी छापलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे। काल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समितीचा जो मोर्चा झाला तो फक्त अनुसूचित जमातीसाठीच होता, इतर कुठलीही संघटना याच्यामध्ये सहभागी नव्हती। तरी सुद्धा या दैनिकाने दोन फोटो एकत्रित करून आदिवासी जात उपवर्गीकरणावरून दोन संघटना समोर समोर या मथळ्याखाली बातमी चुकीची छापलेली आहे। आमची अशी मागणी नाही, आमचं निवेदन वेगळं आहे आणि बातमी वेगळी छापलेली आहे। त्यामुळं जेणे कोणी ही बातमी वृत्तपत्राला पुरवली त्या पत्रकाराचा, संपादकाचा आणि दैनिक लोकसत्ताचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे। त्यांनी उद्याच्या उद्या ही बातमी दुरुस्त करून परत द्यावी, अन्यथा आम्ही त्याला कायदेशीर नोटीस देणार आहोत। सुरू जे काल दैनिक लोकसत्ताला ही जी बातमी दिलेली आहे की उपकरणाची, ही बातमी अगदी चुकीची लावलेली आहे। कोणताही संपादक किंवा मीडिया चॅनल कोणतीही बातमी लावताना त्याची पडताळणी केल्याशिवाय बातमी लावत नाही आणि अशा बातमी लावणाऱ्यांच्या संपादक व या प्रेस वृत्तपत्राचं मी सर्वप्रथम आमच्या आदिवासी समाजातर्फे व समूहातर्फे मी सर्वप्रथम निषेध करतो आणि अशा बातम्या लावणाऱ्या पत्रकारांना आपण आम्ही असा इशारा देतो की ही बातमी बदलून माफीनामा मागावा, नाहीतर आम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई करणार। आणि ही अशी जी बातमी लावली आहे ही बातमी परत दुसऱ्या दिवशी योग्य पद्धतीने माहिती घेऊन आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मी संपादकांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज दिनांक 11/12/2025 दैनिक लोकसत्ता मध्ये एक बातमी आहे। जात उपवर्गीकरणावरून दोन संघटना समोरासमोर। ही बातमी लोकसत्ताच्या खास प्रतिनिधींनी दिलेली आहे, पण ही बातमी अगदी अतिशय चुकीची आहे। या ठिकाणी आमच्या संघटनेचा जो मोर्चा होता तो मोर्चाचा फलक, त्यामध्ये केलेल्या मागण्या
आणि आलेली बातमी याच्यामध्ये कुठंही म्हणजे संबंध दिसून येत नाही। आणि दुसरी कोणती संघटना होती ज्या संघटनेने याला विरोध केला हेही कुठं आमच्या काल निदर्शनास आलं नाही। या खास प्रतिनिधीने कुठून जावंही शोध लावला आणि ही बातमी लावली, तर ही बातमी अत्यंत चुकीची आहे। आम्हाला कुठल्याही संघटनेनं कोणीही समोरासमोर विरोध केलेला नाही, कोणती संघटना समोर आलेली नाही। आमची मागणी जी आहे त्या मागणीच्या अनुषंगानं बातमी प्रसिद्ध करणं आवश्यक होतं, परंतु तसं करण्यात आलेलं नाही। तरी या व्हिडिओच्या माध्यमातून दैनिक लोकसत्ताच्या प्रतिनिधींना माझी विनंती आहे, सदरील बातमी ही चुकीची दिली आपण, तर आज या बातमीची सुधारून बातमी प्रसिद्ध करावी आणि आम्हाला सहकार्य करावं, अन्यथा आपल्या लोकसत्ताची होळी करण्यात येईल।